तर मित्रांनो, डे 2. तर आज आपल्या लिस्टवरती पहिलं केशवराज मंदिर आहे, त्यानंतर हरणे बंदर, अंजनी बीच, कड्यावरचा गणपती, परशुराम भूमी. तर असे 4-5 स्पॉट आपण प्लॅन केले आहेत. तर आपला स्टे आज इथे समाप्त होतो. तर सध्या आपण ब्रेकफास्ट करायला परत येणार आहोत इकडे. आता पहिले आपण केशवराज मंदिरात चाललेलो आहोत. तर हा आपला स्टे होता इथे. हा पहिला रूम आपल्याला दिलेला. तर असं आहे. इकडे मुरुड बीच येतो पहिला, त्याच्या पुढे जरा गेलात काय कर्दे, आणि त्याच्या पुढे गेलात काय लालघर आहे, लडघर आहे, काय लदघर आहे, पण जो पण आहे. पण आम्ही काय केलं होतं, इकडनं हाफ ॲन आवर लागतो. पहिलं लदघर बीचला गेलो, तिकडनं कर्दे बीचला आलो, नंतर मुरुड, आणि तिकडनं मग 2 मिनटावरती आमचा हा कॉटेज आहे. तर तुम्ही पण जर असं बुक करत असाल तर मुरुड बीचला स्टे करा, कारण की ते लाईनीत आहेत. तर म्हणजे संध्याकाळपर्यंत तुम्ही परत मुरुडला येऊ शकता. नाही तर लटगरला केला तर इथनं परत तुम्हाला फिरून पाठी येऊन मग परत लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग पडेल. जर तुम्हाला कन्व्हिनियंट इकडनं बाहेर पडायचं असेल तर मुरुड सगळ्यात चांगलं प्लेस आहे स्टे करण्यासाठी. तर चला केशवराज मंदिराकडे. इथे ना एंट्रन्स 1 किलोमीटर होते केशवराज मंदिर. चला. तर एकदम नॅरो रोड आहे मित्रांनो, कार जात नाहीत. छोटा रोड आहे म्हणून कारला बाहेर पार्किंग आहे. तुमची बाईक जाऊ शकते, पण एकदम बोलतो ना उतरण रोड आहे. तर तुम्ही जरा सांभाळूनच गाडी पण न्या. इथल्या गावातल्या लोकांना तर काय ते रोडची सवय झाली, तुम्ही रोड पहा. तर आपण स्लो जाऊया, कारण की नवीन जागा आहे, कुठलं टर्न कधी येईल सांगू शकत नाही. आणि एकदम गावागावातला रस्ता आहे. सामने तुम्ही बघू शकता कार पण येते. एकदम नॅरो आहे. तर गावातले जे गाड्या आहेत ना त्यांनाच अलाव आहे, बाहेरच्या गाड्यांना अलाव करत नाहीत गावातले, कारण की ट्रॅफिक होतं आणि रोड खूप नॅरो आहे. तुम्ही पायी जाऊ शकता. पायी गेलात ना तर हाफ ॲन आवर घेतो. हा पूल तुम्ही खूपदा बघितला असणार बघा. आता सुकला आहे, पाणी दाखवतो इकडे बेटा, वरती दाखव जरा, वर कर. बघा मस्त. इथे येताना आपण थोडे फोटो काढूया. इथे आत थोडंसं एकदम थंडावा जाणवतो. बाहेर आज एवढी थंडी आहे, थोडी मुंबई गोवा हायवेवरती लागली होती, एवढी थंडी नाही आहे. मित्रांनो, बाईक इथपर्यंत येते, हे बघा आत पुरं. जर तुम्ही कार पार्क करून आलात ना तर बघा हे पायऱ्या आहेत. असे चढत चढत तुम्हाला वर यायचं आहे, आणि हेच पायऱ्या तसे वर असे मंदिराकडे नेतात. तर बाईक आणला तर तुम्ही जिथे पार्किंग आहे ना तिथे हनुमानचं मंदिर आहे, तिकडनं तुम्ही लेफ्ट मारलात ना तर रोड थोडा नॅरो आहे आणि चढणीचा रोड आहे. तर तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. आपण बाईक इथे पार्क केलेली आहे, आणि आपण आता हे राहिलेले पायऱ्या चढूया. मस्त एकदम गावागावात ना रस्ता आहे, छान वाटतोय. थकायला होणार ना थोडंसं चाल. मस्त नारळ पोपळींची बघा बाग आहे तिकडे, शांत जागा एकदम. तर मित्रांनो, पोचलो आपण मंदिराकडे. हे बघा मस्त एकदम शांत जागा आहे. चला आज जाऊया, दर्शन करून घेऊया. हात पाहिजे मस्त आहे, थोडं एवढं थंड नाही पाणी. हां, पाणी इकडनं येतं यायचं. असं बोलतं पुरं डोंगरातनं हा पाणी येतं, मस्त पाणी आहे. ते जे पाणी वाहतं आहे ना निकेटाईने बघायला ना खूप मस्त वाटते, कारण की एकदम ते वरपर्यंत आहे तिकडे. बघा तिकडनं असं एकदम जे बनवलं आहे त्याने, म्हणजे त्याच पाईपच्या, म्हणजे पाईप नाही आहे ते, म्हणजे दगडाला चिराई करून ते असं वाहतं पाणी इथपर्यंत आणलेलं आहे. तर चला, हां, तर दर्शन करून घेऊया चला. केशवराजमध्ये हे विष्णूचे अवतार आहेत. श्रीदेव लक्ष्मीकांत श्री केशवराज मंदिर.
बाहेर पडायला आहे. लीना फिरते. वॉटरफॉल दाखवलं त्याच्यात. तर हे असं मंदिराच्या बॅक साईडचं आहे. नारळ फोपडी सगळ्याचं लावलेलं आहे. आणि चालत यायचं पण मजा वेगळीच आहे. पण 200च्या वर पायऱ्या आहेत बोलतात. तर तुम्ही बाईक घेऊन आला तर तुम्ही तुरे मंदिराच्या म्हणजे खालीपर्यंत येऊ शकता. पायथ्याशी येऊ शकता. मंदिराच्या पायथ्याशी लीना बोलते. वा. ॲक्च्युली इकडे आल्यावरती या मंदिरात मला खूप छान वाटलं. ॲक्च्युली का तर कोकणामध्ये देवस्थान बोलतात ना एकदम स्ट्रॉंग असतं. पण तुम्ही ज्यावेळी इतकं लांबून ट्रॅव्हल करून येता तर तुम्हाला नीट दर्शन झालं पाहिजे. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी कसं म्हणजे दर्शन करायला गेलात ना तेवढं चांगल्यापैकी होत नाही. पण ऑड सीझन म्हणजे ज्यावेळी काही जत्रा नसते या त्या दिवशी कार्यक्रम तर तुम्हाला मंदिरात आरामात दर्शन करायला मिळतं. पण जत्रेच्या दिवशी असं काही कार्यक्रम असेल तर तुम्हाला एकदम बोलतात ना हडबडीमध्ये येतं. तर अशा टायमाला आलात ना तर एकदम सोयीस्कर आणि शांतपणे मनसुक्त तुम्हाला दर्शन करायला मिळणार. चला पुढच्या डेस्टिनेशनकडे. कसं आहे बेटा? चाय ठीक आहे पी. ते मंदिराकडेच रिफ्रेशमेंट आहे थोडं. जसं पाया पडलात का बाहेरच. तर जसं बोललो होतो जाताना इकडे थोडंसं फोटोशूट करूया. तर इथे थांबलो आहेत आम्ही. गाडी तिथेच थांबवली आहे. मस्त वाटतं. ज्यांना आंघोळ विंघोळ पण करायची असेल तर इथे खाली उतरून करू शकता. तिकडनं जागा आहे उतरायला. तर चला मित्रांनो आपलं चेकआउट झालेलं आहे. जे काही बिल झालं होतं आपण दिलेलं आहे. तर अशी प्रॉपर्टी आहे बघा. परत एकदा मस्त आहे. तर इकडनं आपण आता हरणे बंदरवर जाऊया. तिकडनं अंजनी बीच आणि मग परशुराम भूमी आणि मग आपल्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. चला चल बस बस परशुराम भूमी. तर मित्रांनो हे हरणे बंदर आहे. तुम्ही बाईकने पण तिथे जाऊ शकता. हे बघा. आणि इकडे जे लिलाव होतं फिश मार्केट ते इथे आहे. आता आपण उतरत नाही. इथनं असं टर्न मारून परत जाऊया. चला. हरणे बंदर होता. होता हरणे बंदर. आता इकडनं आपण अंजनी बीच कडे जाऊया. चला. हे फोर्ट आहे मित्रांनो. इथे पण आहे पण हे थोडंसं ढगल आहे. पण हा एक आहे आणि तिथे सामने एक आहे. आता आपण तिकडे जात नाहीत. आपण इकडनं डायरेक्ट अंजनी बीचकडे चाललेलो आहोत. चला. तर मित्रांनो अंजनी बीचला जाताना हा पूल लागतो. गाड्या येतात ना लीना क्रॉस करू नको चॅम्पला. तर मस्त सीन आहे बोललो. तर थोडा इथे थांबूया आपण. हे बघा. वाव.
छान आहे एकदम छान. मित्रांनो पोचलो आपण अंजली लेकला. तर हे बघा असं आहे, ऊन आहे तर जास्त उन्हात आता खेळणार नाही, तरी पण कॅम्पला जायचं आहे पुढे पुढे, तर आला आहे तिकडे. तर हे असं आहे पुरा, हे बघा हे लेस क्राऊडेड असतो पुरा. ऊन खूप आहे, तर तुम्हाला जर लेस क्राऊड पाहिजे असेल तर तुम्ही अंजरे बीचला येऊ शकता. ब्रिज बोलतो, ब्रिज. ॲक्च्युली शेविंग केलं नाही तर एकदम भाजलेले भुजलेले शेंगदाणे कसे खार लागलेले तसं वाटतंय. एक दिवस शेविंग नाही केली तर बघा असं आलं ते. तर असं आहे हा बीच. तोच काय 2000 रुपीज आहे, बारला लटकायचं आहे बारला. त्यामुळे बोलतो त्याचं हाईटच नाही पोचणार. तर असं आहे हा बीच. आपण जास्त उशीर इथे नाही टाईम स्पेंड करत आहेत. ATV आहे इथे आणि छोटं मोठं वॉटर स्पोर्ट पण इथे होतात. कॅम्पला टोटाईज भेटलाय. आओ अरे त्या साईडला कोकोडाईल आहे, चल चल चल. ती कोकोडाईल इकडे आले, पळा. तर आपण पोचलो तर कड्यावरचं गणपती तिथे सामनेच आहे. जायच्या अगोदर थोडासा इथे रिफ्रेशमेंट सनबरीवर पिऊया आणि मग मस्त होऊन जाऊया. तर लीना तिकडे छोटा मोठा शॉपिंग करते. तर लीना थांबते. बॅग खूप वजन झाले, पाठीवर घेऊन चालायचं म्हणजे त्रासच आहे. तर लीना थांबते, मी आणि चॅम दर्शन करून येतो आहे. तर हे बघा बाहेरून असं मंदिराचं दृश्य आहे. कड्यावरील श्री गणपती देवस्थान अंजली. गणपती बाप्पा मोरया. मस्त आहे. हातपाय धुण्यासाठी पाणी इथे आहे. हातपाय धुतलेत आणि मंदिरात चाललो. तर चला मंदिरात जाऊया, पाया पडून घ्या. आपण बघायला चाललो आहे. तर गणपतीने बोलतात इथे सगळ्यात पहिलं पाय तिथे ठेवलं तर दुसरं मंदिर आहे, तर ते बघायला चाललो आहे. चला. तर 2-3 मिनिटाचं वॉक आहे. तर सगळे खूप जण जात आहेत पुढे बघा. चला आपण पण जाऊया. काय लागतंय चॅम? चिरे आहेत ना ते म्हणून लागतं. तर हे बघा अशी वाट आहे, पुरी चालत जायची आहे तुम्हाला. आणि सी व्ह्यू बघा काय भारी वाटतंय. का मग तिकडनं भेटेल आपल्याला बघायला. जाऊया पुढे. तर मित्रांनो इथे आहे ते गणपतीचे पाऊल. ते बोलतात पहिलं पाऊल इथे ठेवलं होतं आणि मग मंदिराकडे तिकडे. आणि इकडनं हे बघा सी व्ह्यू किती मस्त वाटतंय. क्लास. चला पाया पडून घ्यायचे. आम्ही इथेच बसलोय. आपण पायाकडे तुम्हाला दाखवतो. हे बघा पाऊल पुरा दिसतोय. तर चला मित्रांनो, कड्यावरच्या गणपतीवरनं एवढंच. आता इकडनं आपण निघतो आहे तर परशुराम भूमीकडे. इकडनं ऑलमोस्ट 1 आवरचा ड्राईव्ह आहे. तर जेवढ्या लवकर पोचू तेवढ्या लवकर आपल्याला रिटर्न प्रवास चालू करायला होईल. चला मित्रांनो, बरोबर 1:15 तासच्या ड्राईव्हच्या नंतर आपण पोचलो परशुराम भूमी. ह्या सीनसाठी आपण ऑलमोस्ट 1:15 तास एक्स्ट्रा घेतले आहेत आजच्या गो बॅकमध्ये. पण वर्थ आहे बघा. इकडनं असं दृश्य दिसतंय बघा. वर्थ आहे. तुम्ही 1 तास ट्रॅव्हल करता आणि आल्यावरती इथे एक असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं. आणि परशुराम भगवान परशुराम असं मस्त दिसत आहेत. मेडिटेशन सेंटर आहे. हो, तिकडे तुम्ही मेडिटेशन करू शकता.
मेडिटेशन सेंटर आहे ते. इकडं नाही असं. तर लीनाला बोलवायला परत बाहेर आलो. 5-10 मिनटं बसूया आणि मग निघूया. चला. तेच आहेत अजून भेटत नव्हतं त्याने बिचाऱ्याने दुसऱ्या त्यांच्या गाडीचं काढून आता आपल्या गाडीला लावत आहे त्यात पुरतं.